जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून बॅटरी ऑपरेटेड स्पेअर अर्थात बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल विचारणा केली जात आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच बॅटरी ऑपरेटेड स्पेअर ज्याच्यामध्ये गळीत धान्यासाठी असेल किंवा कापूस या पिकासाठीच असेल या बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सर्वोच्च सर्व योजना या महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि याच महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला फवारणी यंत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही गुगलच्या माध्यमातून महाडीबीटी फार्मर लॉग इन सर्च करू शकता। याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या महाडीबीटी फार्मर स्कीमच्या लॉग इनच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला यूजर आयडी टाकून लॉग इन करू शकता किंवा तुम्ही आधार OTP बायोमेट्रिकने सुद्धा लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल दाखवलं जाईल, ज्या ठिकाणी तुमचं प्रोफाईल 100% भरलेलं असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये तुमच्या पिकाचा तपशील असेल, जमिनीची माहिती असेल, व्यवस्थितपणे भरलेली असणं गरजेचं आहे आणि माहिती पूर्णपणे भरलेली असेल, प्रोफाईल 100% असेल तर आपण या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पुढे जाऊ शकता। याच्यासाठी आपल्याला अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर मला वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जात आहेत, ज्याच्या खतं बी बियाणं असेल किंवा कृषी यांत्रिकीकरण असेल, सिंचन साधने सुविधा याच्याच अंतर्गत तुम्हाला कृषी यांत्रिकीकरणच्या अंतर्गत बाबी निवडामध्ये ही बाब दाखवली जाणार आहे। याच्यासाठी कृषी यांत्रिकीकरणच्या बाबी निवडाच्या पुढे आपल्याला क्लिक करायचं आहे। कृषी यांत्रिकीकरणच्या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर पहिली ऑप्शन निवडावे लागणार आहे, कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य। याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला आणखीन काही बाबी विचारल्या जात आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपल्याला भरावी लागणार आहे। याच्यामध्ये आपल्याला तपशील निवडावा लागणार आहे। तपशील निवडामध्ये आपल्याला मनुष्यचलित यंत्र अशा प्रकारचे ऑप्शन दाखवले जाणार आहे। या मनुष्यचलित अवजारावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मनुष्यचलित अवजारावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला सर्व बाबी ब्लर होतील। याच्यानंतर आपल्याला यंत्रसामुग्री अवजारं याच्यामध्ये निवडण्यासाठी ऑप्शन दिले जाईल, ज्याच्या अंतर्गत आपल्याला पीक संरक्षण अवजारे निवडायचे। पीक संरक्षण अवजारे निवडल्यानंतर आपल्याला पुढे मशिनीचा प्रकार निवडण्यासाठी सांगितलं जाईल। याच्यामध्ये आपण पाहू शकता पॉवर नॅपसॅक स्पेअर 8 ते 12 लिटर, 16 लिटर, 12 ते 16 लिटर असे दाखवले जात आहेत। आणि याच्या खाली आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जात आहेत, बॅटरी संचलित फवारणी यंत्र कापूस आणि बॅटरी संचलित फवारणी यंत्र गळीत धान्य। आपण ज्या बाबीसाठी अर्ज करणार आहात ती बाब आपण या ठिकाणी करू शकता। याच्या खाली मॅन्युअल नॅपसॅक स्प्रेअर सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आपण हाताने फवारा मारू शकतो किंवा फूट ऑपरेटर आहे। अशा दोन्ही बाबीच्या अंतर्गतला मॅन्युअल फवारा सुद्धा दाखवला जात आहे। आता आपण बॅटरी ऑपरेटेडसाठी करणार आहात म्हणून आपण कापूस पिकासाठी जर केलं असेल तर कापूस पीक सिलेक्ट करू शकता, गळीत धान्यासाठी करायचं असेल तर गळीत धान्य सिलेक्ट करू शकता। याला सिलेक्ट केल्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय या बाबीची खरेदी वगैरे करणार नाही अशा प्रकारे एक ऑप्शन आहे, त्या पूर्वसहमतीला टिक करायचं आहे आणि या बाबीला जतन करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याला जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्याच अंतर्गत दुसरी काही बाब निवडायची आहे का अशा प्रकारे विचारलं जाईल। जर आपल्याला काही बाब निवडायची असेल तर आपण यस करू शकता आणि नसेल तर ओके केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकता। आता ही बाब निवडल्यानंतर आपली फक्त बाब निवडलेली, आपला अर्ज सादर झालेला नाही। याच्यासाठी पुन्हा एकदा मुख्य पृष्ठावरती यायचं आहे। मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा नावाची ऑप्शन दाखवली जाईल। या अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही सूचना दाखवल्या जातील की आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्यानंतरच एकत्रितपणे अर्ज सादर करा, त्याला ओके करायचे। याच्यानंतर आपल्याला पहा आणि मेनूवर जा अशा दोन ऑप्शन दाखवल्या जात आहेत। जर इतर बाबी काही निवडायचे असतील तर मेनूवरती जायचं आहे, पण आपल्याला डायरेक्ट अर्ज जर सबमिट करायचे असेल तर पहावरती क्लिक करायचं आहे। पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या ज्या बाबी निवडल्या असतील त्या बाबी आपल्याला याच्या अंतर्गत दाखवल्या जातील आणि याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे। 1, 2 अशा 3, 4 जे काही आपले अर्ज असतील त्यानुसार आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे। प्राधान्यक्रम सिलेक्ट केल्यानंतर या योजनांच्या अटी शर्ती जे काही असतील किंवा पूर्वसंमतीशिवाय मी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही याची पुन्हा एकदा स्वयं घोषणा या ठिकाणी द्यायची, त्याला टिक करायचे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। आता याच्यामध्ये जर आपण 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पूर्वी जर अर्ज केलेला नसेल तर आपल्याला या ठिकाणी 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागेल। आपल्याला पेमेंटच्या विंडोवरती रिडायरेक्ट केलं जाईल, QR कोड किंवा जे काही आपण फोनपे, गुगल पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग अशा माध्यमातून पेमेंट करू शकता। आणि आपण जर यापूर्वी अर्ज केलेला असेल, पेमेंट जर ऑलरेडी केलेलं असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं नवीन पेमेंट करावं लागणार नाही। आपला डायरेक्टली अर्ज जतन होईल आणि अर्ज जतन झाल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये एलिजिबल फॉर लॉटरी छाननी अंतर्गत अर्जामध्ये आपल्याला हा अर्ज दाखवला जाणार आहे। याची लॉटरी लागल्यानंतर पुढे लाभार्थ्याला याचे कागदपत्र, त्याचं कोटेशन, टेस्ट रिपोर्ट वगैरे अपलोड करावे लागतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या गळीत धान्य आणि कापसाच्या अंतर्गत
बॅटरी ऑपरेटर स्प्रेअरसाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याच्या अंतर्गत या बाबी समावेश करण्यात आलेल्या आहेत। याच्या अंतर्गत आपण मॅन्युअल असेल, बॅटरी ऑपरेटर असेल किंवा पॉवर ऑपरेटर असेल अशा सर्व बाबींच्या अनुदानासाठी याच बाबीच्या अंतर्गत अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।